जरांगे जिथे आमरण उपोषण करतील त्याच गावात आम्हीही आमरण उपोषणाला बसू। जरांगे यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हीही उपोषण सुरू करू असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी उपोषण सुरू होण्याची शक्यता आहे। सापडलेल्या 57 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी आमचं उपोषण असेल असं सांगत लक्ष्मण हाके आणि मी दोघेही अंतरवालीतच आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा वाघमारे यांनी दिला। रात्री 12 वाजेपासून जयरंगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहे। तुम्ही सुद्धा उपोषण करणार असल्याची चर्चा आहे। तुम्ही कुठे उपोषण सुरू करणार आहे आणि कधीपासून उपोषण करणार? जरांगेंनी उद्यापासून उपोषण सुरू केलं तर आम्ही परवापासून उपोषण करणार आहोत। जरांगेच्या एक दिवस पुढे आम्ही त्याच गावात, ज्या गावात जरांगे उपोषण करतील त्याच गावात, त्यांनी अंतरवाली सराटीत जर उपोषण केलं तर आम्ही अंतरवाली सराटीतच जाऊन उपोषण करू। त्यांनी दुसरं कुठलं गाव शोधलं तर त्या गावात जाऊन आम्ही उपोषण करू। जर मुख्यमंत्र्याला उपोषणाचीच भाषा आणि जशाच तसं करण्याची जर भाषा कळत असेल तर आम्हाला आता इथून पुढे जरांगे जिथं उपोषणाला बसतील त्याच गावात जाऊन उपोषण करावं लागेल। तरच मुख्यमंत्र्याला कुठेतरी आमच्या मागण्या काय आहेत ते ऐकायला वेळ भेटेल। जरांगेंना भेटायला आल्यानंतर ते आम्हालाही भेटतील आणि आमच्या मागण्या काय आहेत त्यांना त्या ऐकून घ्याव्याच लागतील। त्यामुळे आम्ही जरांगे ज्या गावात बसतील त्या गावात जाऊन उपोषण करणार असल्याचं आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत। या उपोषणाला हाके साहेब सुद्धा उपोषणात सहभागी होणार आहे का? यस, नक्की। दोघंही आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि जरांगे जिथं बसतील त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत। उपोषणाला तुम्हाला परवानगीची भेटलेली आहे का? जरांगेंनी कुठं परवानगी घेतली उपोषणाला? जरांगेंनी आजपर्यंत ज्या ज्यावेळी उपोषण घेतले त्यावेळी परवानगी कुठे घेतली? कायदा फक्त आमच्या ओबीसी एससी एसटीसाठी आहे का? जरांगेंसाठी कायदा नाही। जरांगेंनी यापूर्वी कधी परवानग्या घेतल्या? जरांगेंनी काही करायचं आणि प्रशासनाने त्याला सहकार्य करायचं। मग आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत, संविधानावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे कार्यकर्ते आहोत। लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत। आम्हाला परवानगी मागण्याची गरजच काय? आम्ही या तुमच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाला कळत नाही का? कालपासून प्रसार माध्यमातून आम्ही सांगत आहोत की आम्ही जरांगे ज्या गावात बसतील त्या गावात उपोषणाला बसणार आहोत आणि आम्ही उपोषणावर ठाम आहोत। फक्त उपोषणाला जरांगे उद्या बसले की आम्ही परवा त्या गावात जाऊन उपोषणाला बसण्यावर आम्ही ठाम आहोत। मागणी काय तुमची नेमकी? आमची मागणी काय आहे? या राज्यामध्ये जे 57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले ते रद्द करण्याची आम्ही मागणी आमच्या मागील उपोषणामध्ये केली होती। ती अद्याप मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये कुठल्याही रद्द करण्यासाठी किंवा त्याची चौकशी करण्यासाठी कुठली समिती नेमलेली नाही। दुसरी गोष्ट, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला नाही पाहिजे। तो जर काढला तर फक्त ओबीसीचं नाही, एससी एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात येईल। त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश अजिबात आम्ही काढून देणार नाही। त्यासाठी आम्ही आमचा प्राण गेला तरी बेहतर, पण आम्ही उपोषणाला बसणार आहोत।